हाय नमस्कार, मी संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार झटपट अशी कांद्याची गोल भजी. खूप टेस्टी होते, खूप छान लागते. तर तुम्ही कसे बनवता त्याची ते मला नक्की सांगा आणि मी कसे बनवते ते तुम्ही नक्की पहा. मी कशी म्हणजे रेसिपी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण पाहूया कांद्याची गोल भजी. तर बाहेर असा छान असा पाऊस चालू आहे, त्यामुळे असं पावसामध्ये गरम गरम कुरकुरीत खायला खूप छान लागतं. तुम्हाला पण आवडतं ना? चला मग आपण पाहूया आता कशी बनवायची भजी. मी काय केलेलं आहे ते 2 कांदे घेतलेले आहे, पाहू शकता. छोटे छोटे असे एकदम मोठे घेतलेले नाही, एकदम मीडियम असे 2 कांदे घेतलेले आहे. आता छान असे याला मी बारीक कापून घेणार आहे. उभा कांदा नाही कापायचा आपल्याला, बारीक कापून घेऊया. तर आता तुम्ही पाहू शकता इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि थोडासा ना मी पुदिना पण त्याच्यामध्ये टाकणार आहे. पुदिन्याने काय होतं, आपल्या पोटाला पण त्रास होत नाही आणि त्याची टेस्ट जी खाताना येते ना खूप छान येते पुदिन्याची. तर आता हे मी बारीक कापून पाहू शकते. ते मी कांदा कापून घेतलेला आहे छान असा. मी आता कोथिंबीर कापून याच्यात टाकणार आहे. ह्या ज्या पुदिन्याच्या दांड्या आहेत त्या काढून टाकायच्यात, फक्त आपल्याला पानच घ्यायचे आहे. आता आपण कट करूया. तर आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीठ. अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे. त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. थोडासा चाट मसाला पण टाकणार आहे. थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. सगळे मसाले मिक्स टाकते. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाका. मी घरातले सगळे जे काय असतात ते सगळे मसाले मिक्स करते. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची. हळद टाकायची आहे, ओवा टाकायचा आहे. तर इथे पाहू शकता हळद टाकून घेतली. तर इथे थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे आपल्याला. थोडा टाकायचा चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे. चिमूटभर टाकायचा आहे. त्यानंतर टाकायचं आहे बेसन पीठ. चार चमचे मी बेसन पीठ टाकलेलं आहे. आता याला थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचंय. तर आता इथं पाहू शकता आपलं छान असं पीठ मिक्स झालेलं आहे. तर याला आपण आता 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. तर त्याचबरोबर आपण काय करणार आहे, थोडीशी पुदिन्याची चटणी बनवणार आहे. खूप छान लागते पुदिन्याची चटणी. तर त्याच्यासाठी काय घेतलं, थोडा पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, 2 ते 3 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या, थोडंसं 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि डाळवा घेतलेला आहे, मीठ टाकलेलं आहे. आता छान असं याला आपण ग्राइंड करूया. इथं पाहू शकता छान अशी पुदिन्याची चटणी आपण तयार झालेली आहे. तर आपण इथे चटणी काढून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तर आपण याच्यात थोडंसं टाकून बघूया. तर आपलं तेल गरम झालंय छान. तर त्याच्यात आपलं गोल भजी बनवून घेऊया. पहिल्यांदा तेल जे आहे ते छान असं गरम होऊन द्यायचे, जेणेकरून आपली भजी जी आहे ते तेलकट होणार नाही. तर आता ते तुम्ही पाहू शकता छान अशी आपली क्रिस्पी अशी भजी झालेली आहे. बघा तेल पण कमी राहतं याला. पाहू शकता. छान लागतं. तर आपली गोल कांदा भजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून खा. खूप छान लागते. तर इथं आहे पुदिन्याची चटणी, आहे भजी, ते गरम छान अशा मिरची.